तुम्ही कधी चुकीच्या माहितीमुळे किंवा नुसत्या अज्ञानामुळे स्वतःच्याच हक्काच्या जमिनीपासून किंवा सरकारी योजनेपासून वंचित राहिलात का? अनेकदा असं घडतं. हो ना. अनेकदा आपल्या आजूबाजूला असं घडतं की पिढ्यानपिढ्या चालत आलेली हक्काची जमीन असते, पण केवळ कागदोपत्री आणि कायदेशीर माहिती नसल्याने ती अचानक हातातून निसटते. आजच्या या सखोल चर्चेत आपण सर्वोच्च न्यायालयाचा 7/12 आणि मृत्यूपत्र यावर आलेला एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ जमिनीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन नक्कीच बदलून टाकेल. अगदी. अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलचाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो आपल्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्हीकडच्या लोकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. हो, आणि म्हणूनच 19 डिसेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ताराचंद्र विरुद्ध भवरलाल या प्रकरणात दिलेला निकाल महत्त्वाचा ठरतो. माझ्यासोबत आज आपले तज्ज्ञ आहेत, जे या कायद्याच्या गुंतागुंतीच्या भाषेची आणि महसुली प्रक्रियेची अत्यंत सविस्तर उकल करणार आहेत. या निकालाची पार्श्वभूमी पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे महसूल यंत्रणा आणि दिवाणी अधिकार यांच्यातील सीमारेषा. हा निकाल नेमका काय आहे आणि या वादाची ठिणगी कुठे पडली? नमस्कार. ते जमिनीचे वाद हे अनेकदा कायद्याच्या अज्ञानामुळे आणि महसूल अधिकाऱ्यांच्या अधिकारांबाबत असलेल्या गैरसमजांमुळे जास्त चिखळतात. ताराचंद्र विरुद्ध भवरलाल हे प्रकरण त्याचंच एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. पण हे प्रकरण समजून घेण्याआधी आपण दोन महत्त्वाच्या कायदेशीर संकल्पना स्पष्ट करूया. आपल्याला माहितीच आहे की मृत्यूपत्राद्वारे संपत्तीचं वाटप होतं. बरोबर. पण महसुली दप्तरात 7/12वर त्याची नोंद करताना तहसीलदार कोणती भूमिका घेतात हे या प्रकरणात कळीचं ठरलं. आता या प्रकरणात झालं असं की मध्य प्रदेशातील मनसा तालुक्यातील ही घटना आहे. तिथे रोधीलाल, ज्यांना गावात रोधी या नावांनी ओळखलं जायचं. हो, अगदी बरोबर. त्यांचं नोव्हेंबर 2019 मध्ये मृत्यू झाला. पण मृत्यूआधी त्याने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. त्यांनी मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं आणि तिथेच खऱ्या अर्थाने कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात झाली. अगदी. रोधीलाल यांनी 2017 मध्येच ताराचंद्र यांच्या नावे एक मृत्यूपत्र करून ठेवलं होतं. आता या मृत्यूपत्राच्या आधारे ताराचंद्र यांनी मनसा येथील तहसीलदारांकडे रीतसर अर्ज केला. म्हणजे 7/12वर नाव लावण्यासाठी? हो. त्या अर्जाचं स्वरूप असं होतं की माझ्या नावे कायदेशीर मृत्यूपत्र आहे, त्यामुळे या जमिनीच्या 7/12 उतार्यावर ज्याला आपण अधिकृत भाषेत फेरफार किंवा नामांतरण नोंद म्हणतो त्यावर माझं नाव लावण्यात यावं. आता इथे तहसीलदारांची प्रक्रिया कशी असते हे आपण सविस्तर बघूया. नक्कीच, कारण लोकांना ही प्रक्रिया सहसा माहीत नसते. तहसीलदार अशा प्रकरणात लगेच नाव लावत नाहीत. तिथे एक अतिशय पारदर्शक प्रक्रिया पार पाडली जाते. सर्वात आधी तहसीलदार एक सार्वजनिक नोटीस किंवा जाहीरनामा काढतात. त्यानंतर कुणाची काही हरकत आहे का हे बघण्यासाठी कायद्यानुसार विशिष्ट मुदत दिली जाते. जर काही हरकती आल्या तर त्यावर सुनावणी घेतली जाते आणि मग अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो, जे मृत्यूपत्र सादर केले आहे त्यावर ज्या साक्षीदारांच्या सह्या असतात त्यांचे जबाब प्रत्यक्ष नोंदवले जातात. अच्छा, म्हणजे नुसतं कागद देऊन चालत नाही? अजिबात नाही. ही सगळी कायदेशीर खातरजमा झाल्यानंतरच फेरफार म्हणजेच 7/12वरील बदलाची प्रक्रिया अंतिम केली जाते. या प्रकरणातही तहसीलदारांनी मध्य प्रदेश जमीन महसूल संहितेनुसार ही सगळी प्रक्रिया अगदी योग्य पद्धतीने पार पाडली आणि ताराचंद्रच्या नावे 7/12 नोंद मंजूर केली. माफ करा, मध्येच थांबवतो, पण जर सगळं इतकं सुरळीत चाललं होतं, तहसीलदारांनी सगळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली होती आणि ताराचंद्र यांच्या नावे नोंदही झाली होती, तर मग या सगळ्यात भवरलाल नावाच्या व्यक्तीचा प्रवेश कसा झाला? त्याचा या जमिनीशी नेमका काय संबंध होता? अगदी योग्य प्रश्न आहे. एक किस्सा पाहूया. गावात किंवा जमिनीच्या व्यवहारात जेव्हा सगळं सुरळीत चाललेलं असतं तेव्हा नेहमीच एखादा तिसरा माणूस अचानक हक्क सांगत उभा राहतो. तसाच हा भवरलाल उभा राहिला. म्हणजे त्याने थेट फेरफार नोंदीला आक्षेप घेतला? होय. भवरलालने या फेरफार नोंदीला थेट आक्षेप घेतला. त्याचं म्हणणं होतं की या जमिनीपैकी काही विशिष्ट भागावर त्याचा स्वतःचा हक्क आहे आणि हा हक्क त्याने केवळ तोंडी सांगितला नाही, त्यासाठी त्याने 2 कायदेशीर कारणांचा आधार घेतला. पहिलं कारण त्याने दिलं प्रतिकूल ताबा, ज्याला आपण इंग्रजीत ॲडव्हर्स पोझेशन म्हणतो.
आणि दुसरं अत्यंत वादग्रस्त कारण त्याने दिलं ते म्हणजे त्या जमिनीचा नोंदणी न झालेला विक्री करार. 1 मिनिट, हे खूप महत्वाचं आहे, कारण इथे मला एक मोठा गैरसमज फोडायचा आहे. आपल्याकडे लोकांचा असा प्रचंड मोठा गैरसमज असतो की समजा आपण एखाद्याला पैसे दिलेत आणि 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी न झालेला करार, ज्याला साध्या भाषेत साठेखत किंवा कच्चा करार म्हणतात, तो लिहून घेतलाय तरी तो आपल्या जमिनीवरचा कायदेशीर हक्क पक्का करतो. हो, थांबा जरा. हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो मला इथे सविस्तर फोडायचा आहे. अनेक सामान्य लोक याच भ्रमात राहतात की आपल्याकडे स्टॅम्प पेपर आहे म्हणजे आपण मालक झालो. अगदी. अनेक प्रकरणांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की नोंदणी न झालेला करार म्हणजे केवळ एक कागदाचा तुकडा आहे जो तुम्हाला जमिनीचा कायदेशीर मालक अजिबात बनवत नाही. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 आणि नोंदणी कायदा 1908 अगदी स्पष्ट सांगतं की कोणत्याही स्थावर मालमत्तेचा, ज्याची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्याचा विक्री करार जर दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत नसेल तर त्या आधारे तुम्ही न्यायालयात मालकी हक्क सांगू शकत नाही. बापरे, म्हणजे तो करार कायद्याच्या नजरेत तकलादूच ठरतो. होय. त्यामुळे भवरलालचा हा दावा कायद्याच्या कसोटीवर अत्यंत कमकुवत होता. आणि राहिला प्रश्न प्रतिकूल ताब्याचा, तर त्यासाठी सलग 12 वर्ष मालकाच्या संमतीविना उघडपणे आणि विनाहरकत ताबा सिद्ध करावा लागतो, जो सिद्ध करणं महसूल न्यायालयाच्या अधिकारात येतच नाही. आणि म्हणूनच भवरलालचा हा आक्षेप तिथे टिकू शकला नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कागदपत्रांची अधिकृत नोंदणी किती महत्वाची असते. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्या गावात किंवा परिचयात असा नोंदणी न झालेल्या कराराचा काही वाद आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा. अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नक्कीच. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरं, मग पुढे काय झालं? भवरलालचा दावा कमकुवत होता हे तर स्पष्ट झालं, पण तो तिथे शांत बसला नाही, बरोबर? अजिबात नाही. तो शांत बसला नाही. भवरलालने तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध आपला अर्ज आधी उपविभागीय अधिकारी म्हणजेच सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्याकडे आणि नंतर विभागीय आयुक्त म्हणजेच कमिशनर यांच्याकडे नेला. तिथे तरी त्याला न्याय मिळाला का? इथे एक छोटी पण महत्वाची माहिती सांगते. या दोन्ही वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी भवरलालचा अर्ज स्पष्टपणे फेटाळून लावला. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं की तहसीलदारांनी मध्य प्रदेश जमीन महसुली संहितेच्या कलम 110 आणि 111 नुसार जी प्रक्रिया केली होती ती पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य होती. महसूल अधिकाऱ्यांनी आपला अधिकार ओळखून योग्य निर्णय दिला होता. म्हणजे महसूल पातळीवर विषय संपला होता. हो, पण भवरलालने हार न मानता भारतीय संविधानाचा कलम 227 अंतर्गत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. आणि तिथे मात्र या प्रकरणाला एक अतिशय अनपेक्षित कलाटणी मिळाली. म्हणजे हे प्रकरण थेट उच्च न्यायालयात पोचलं. उच्च न्यायालयाचा निर्णय वाचताना मला खरोखरच आश्चर्य वाटलं होतं. होय, तो निर्णयच तसा होता. कारण उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सविस्तर सुनावणी केली आणि त्यांनी रणजीत विरुद्ध श्रीमती नंदिता सिंग या एका जुन्या निकालाचा आधार घेतला. उच्च न्यायालयाने थेट असा आदेश दिला की हिंदू वारसा कायदा 1956 यानुसार जर कोणी कायदेशीर वारस असतील तर त्यांच्या नावे 7/12 नोंद करा आणि जर कोणीही कायदेशीर वारस नसेल तर ती जमीन थेट सरकार जमा करा. हा निर्णय खरोखरच धक्कादायक होता. अगदी बरोबर. उच्च न्यायालयाचा हाच तो आदेश होता ज्याने महसूल आणि कायदे वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. म्हणजे ताराचंद्रचं काय झालं मग? तेच तर. विचार करा, ज्या व्यक्तीच्या नावे कायदेशीर मृत्यूपत्र होतं तो ताराचंद्र पूर्णपणे बाजूलाच राहिला आणि कोर्टाने थेट कायदेशीर वारस शोधण्याचा किंवा जमीन सरकार जमा करण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाने इथे एक मोठी कायदेशीर चूक केली. त्यांनी रणजीत विरुद्ध श्रीमती नंदिता सिंग या प्रकरणाचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने लावला. अच्छा, म्हणजे जुना निकाल या प्रकरणाला लागू होत नव्हता. नाही, त्या जुन्या प्रकरणात मृत्यूपत्राची सत्यता दिवाणी न्यायालयात आधीच आव्हानात्मक होती, पण इथे तशी परिस्थिती नव्हती. उच्च न्यायालयाने मृत्यूपत्राच्या आधारे महसुली नोंद होऊ शकते का या मूळ प्रश्नाला बगल देऊन थेट हिंदू वारसा कायद्याचा आधार घेतला, जो महसुली फेरफार प्रक्रियेत या टप्प्यावर लागू होत नव्हता. थोडा विचार करा.
एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टाची संपत्ती मृत्यूपत्राद्वारे एखाद्याच्या नावे केली असेल आणि केवळ महसूल प्रक्रियेच्या गोंधळामुळे ती जमीन सरकार जमा होण्याच्या मार्गावर असेल तर हा किती मोठा अन्याय आहे. म्हणूनच हे प्रकरण अंतिम न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात पोचलं. सर्वोच्च न्यायालयाने मात्र या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊन अत्यंत ऐतिहासिक आणि मार्गदर्शक असा निकाल दिला. होय, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे रद्दबातल ठरवला. आणि हा निकाल नक्कीच दिलासादायक होता. नक्कीच. आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल प्रत्येक जमीन मालकाने आणि महसूल अधिकाऱ्याने अगदी नीट समजून घेतला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की हे प्रकरण मध्य प्रदेशचं आहे आणि मध्य प्रदेशच्या जमीन महसूल संहितेनुसार मृत्यूपत्राच्या आधारे 7/12 नोंद नक्कीच मागता येते. केवळ आणि केवळ ते एक मृत्यूपत्र आहे या एकाच कारणावरून तहसीलदार तो फेरफाराचा अर्ज फेटाळू शकत नाही. तहसीलदाराला तो अर्ज स्वीकारावाच लागेल आणि त्यावर कायदेशीर प्रक्रिया करावीच लागेल. हे खरोखरच खूप मोठं दिलासा देणारं वाक्य आहे, कारण अनेकदा मृत्यूपत्र घेऊन गेल्यावर सामान्य माणसाला अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीचा सामना करावा लागतो. मृत्यूपत्र आहे ना, मग आधी दिवाणी न्यायालयातून प्रोबेट आणून दाखवा असं सांगून अनेकदा फेरफार नाकारले जातात. हो, हा अनुभव अनेकांना येतो. पण सर्वोच्च न्यायालयाने यात अजून एक अत्यंत मूलभूत कायद्याची बाब स्पष्ट केली आहे, जी मालमत्ता हस्तांतरणाशी संबंधित आहे. एक सेकंद शांतता घेऊया इथे, कारण इथेच या निकालाचा खरा गाभा आहे, जो प्रत्येकाने अगदी बारकाईने समजून घेतला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाची कायद्याची संकल्पना स्पष्ट केली. सामान्यतः आपण नेहमी समजतो की मालमत्तेचं कायदेशीर हस्तांतरण हे फक्त खरेदी खत, बक्षीसपत्र, गहाणवट किंवा भाडेपट्टा याद्वारेच होतं. हो, हेच आपल्याला माहीत असतं. पण सर्वोच्च न्यायालयाने मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि महसूल संहितेचा एकत्रित अन्वयार्थ लावत हे ठणकावून सांगितलं की मालमत्तेचं हस्तांतरण हे मृत्यूपत्राने सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मृत्यूपत्राच्या आधारे महसुली नोंद घेण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही. म्हणजे मृत्यूपत्र हा एक सबळ आधार आहे. हो, पण हे खूप महत्वाचं आहे. सर्वात मोठी गोष्ट जी सर्वोच्च न्यायालयाने इथे अधोरेखित केली ती ही की 7/12 ही केवळ महसुली कराच्या उद्देशाने केलेली नोंद असते. म्हणजे हे वाक्य पुन्हा एकदा सविस्तर सांगण्याची गरज आहे, कारण हाच आपल्याकडचा दुसरा सर्वात मोठा आणि घातक गैरसमज आहे की 7/12 नाव आलं म्हणजे आपण त्या जमिनीचे मालक झालो. लोक महसुली उद्देश आणि प्रत्यक्ष मालकी हक्क यात मोठी गल्लत करतात. अगदी बरोबर. अनेक प्रकरणांमध्ये लोक 7/12साठी वर्षानुवर्षे भांडतात, लाखो रुपये खर्च करतात, कारण त्यांना वाटतं 7/12 म्हणजे मालकी. पण सर्वोच्च न्यायालय अगदी स्पष्ट शब्दात सांगतं की 7/12 म्हणजे सरकारने तुमच्याकडून शेतसारा किंवा महसूल टॅक्स वसूल करण्यासाठी केलेली फक्त एक प्रशासकीय नोंद आहे. तो तुमच्या मालकीचा अंतिम पुरावा अजिबात नाही. हे खरंच डोळे उघडणार आहे. हो ना? मालकी हक्काचा वाद जर निर्माण झाला, म्हणजे समजा हे मृत्यूपत्र खरं आहे की खोटं, ते दबावाखाली बनवलं आहे का, किंवा जमीन खऱ्या अर्थाने कोणाची, तर हे ठरवण्याचा अधिकार तहसीलदाराला किंवा कोणत्याही महसूल अधिकाऱ्याला कायद्याने दिलेला नाही. हा अधिकार केवळ आणि केवळ सक्षम दिवाणी न्यायालय आणि काही विशिष्ट प्रकरणांमध्ये सक्षम महसूल न्यायालय यांनाच आहे. हे टिप ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमच्या जमिनीची कागदपत्रे आणि त्यावरील नोंदी तपासून बघणार आहात, बरोबर ना? नक्कीच बघा. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. अशीच कायद्याची अचूक माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अगदी. मग शेवटी या ताराचंद्र आणि भवरलाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय राहिला? आपण या संपूर्ण कायदेशीर प्रवासाचा एक संक्षिप्त आढावा घेऊया, जेणेकरून सगळी परिस्थिती अगदी स्पष्ट होईल. नक्कीच. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं तर, सर्वोच्च न्यायालयाने ताराचंद्र यांना त्यांच्या मृत्यूपत्राच्या आधारे 7/12 नाव नोंदवण्याचा अधिकार कायदेशीररित्या मिळवून दिला. उच्च न्यायालयाचा जो वारसांना शोधण्याचा किंवा थेट जमीन सरकार जमा करण्याचा आदेश होता, तो पूर्णपणे रद्द केला. आणि भवरलालचं काय झालं? तिथेच तर दुसरी एक छोटी पण महत्त्वाची माहिती लक्षात घेण्यासारखी आहे. मूळ मालक रोधीलाल यांच्या कोणत्याही नैसर्गिक किंवा कायदेशीर वारसांनी या मृत्यूपत्रावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता. जो काही आक्षेप होता तो भवरलाल सारख्या एका त्रयस्थ व्यक्तीचा होता, ज्याच्याकडे केवळ एक नोंदणी नसलेला करार होता आणि ज्याचा कायदेशीर आधार खूपच कच्चा आणि कमकुवत होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने भवरलालचा आक्षेप फेटाळून लावला आणि तहसीलदारांनी केलेली ताराचंद्रची नामांतरण नोंद कायम ठेवली.
संवादाचा शेवट करताना हे नक्की लक्षात ठेवा, म्हणजे पुढे कोणतीही अडचण येणार नाही. मृत्यूपत्राच्या आधारे 7/12 नोंद नक्की होऊ शकते, महसूल अधिकारी ती नाकारू शकत नाहीत. पण खऱ्या मालकीचा वाद उद्भवल्यास प्रचलित कायद्यानुसार दिवाणी न्यायालयातच दाद मागावी लागते. यावर जरा विचार करा. जर हे मृत्यूपत्रच कुणीतरी दबावाखाली किंवा मूळ मालकाला फसवून बनवले असेल तर काय? तो एक वेगळाच मुद्दा होऊ शकतो. हो, आणि तरीही तहसीलदाराला तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानुसार ते मान्य करून 7/12वर नाव लावावंच लागेल. कारण महसूल अधिकारी हा मृत्यूपत्राची सत्यता पडताळणारा न्यायाधीश होऊ शकत नाही. हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, जो केवळ आणि केवळ दिवाणी न्यायालयातच साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे सोडवला जाऊ शकतो. म्हणूनच महसुली नोंद आणि दिवाणी हक्क यातील फरक समजून घेणं काळाची गरज बनली आहे. होय, आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी मी एक गोष्ट नक्की सांगेन. अनेक प्रकरणांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की कायदा हा सामान्य माणसाला अडकवण्यासाठी किंवा त्याला प्रशासकीय लाल फितीच्या कारभारात गुंतवून भीती दाखवण्यासाठी नसून त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि त्याच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी असतो. अगदी खरंय. अनेकदा आपण कायद्याच्या अज्ञानामुळे खचून जातो. अधिकारी सांगतील ती पूर्व दिशा मानतो आणि हतबल होतो. पण जर तुम्हाला योग्य माहिती आणि कायद्याचं सखोल ज्ञान असेल तर कोणीही तुमचा कायदेशीर हक्क हिरावून घेऊ शकत नाही. तुमचा अधिकार तुम्हाला मिळवून देण्याची ताकद या संविधानात आणि कायद्यात नक्कीच आहे. फक्त गरज आहे ती सजग होण्याची आणि आपले हक्क समजून घेण्याची. हा दृष्टिकोन खरोखरच महत्त्वाचा आहे, कारण कायद्याचा मूळ उद्देश संरक्षण देणं हा आहे, शिक्षा देणं नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि तुमचे प्रश्नही आम्हाला नक्की कळवा. हो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या भागात आपण खरेदी खत आणि त्यातील लपलेल्या अटी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. ती पाहायला अजिबात विसरू नका. आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे नक्की सामील व्हा, जेणेकरून नवनवीन कायदेशीर अपडेट्स आणि न्यायालयीन निकाल तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवर मिळतील. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाची विनंती, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही ज्यातून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.